आंदोलन करण्याचं कारणच हे आहे, कारण गेले 6 ते 8 महिने झाले आम्ही बघतोय की ही जागा जी आहे ती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी ठाणे केंद्र म्हणून दिलेली आहे। आज ठाणे केंद्र म्हणून का दिली तर ठाण्यातल्या म्हणजे जे काही मुलं आहेत, जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही जागा दिलेली आहे, त्यांना सोयीस्कर व्हावं म्हणून ही जागा दिलेली आहे। परंतु आम्हाला गेले 6 महिने असं निदर्शनास येतं की वारंवार ही जी जागा आहे ही भाडेतत्वावरती देण्यात येते व्यावसायिकरित्या। आणि दुसरी गोष्ट, ह्याचा आम्ही जे पत्रव्यवहार जो आहे तो महानगरपालिकेच्या आयुक्तांशी केला होता की सदर जागेवरती कुठल्याही प्रकारे तुम्ही अशा प्रकारची प्रदर्शनं भरवू नका। परंतु नेहमीप्रमाणे आज यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती असताना पण अशा प्रकारे इथे कार्यक्रम चालू आहे। आम्हाला असं वाटतं की ठाणेकर जे विद्यार्थी आहेत त्यांची सोय व्हायला पाहिजे, त्यांची आज सोय होत नाही आहे, त्यांना आज मुंबईला जावं लागतंय। आज ठाण्यातले कित्येक मोठे राजकारण्यांनी या यशवंतराव चव्हाण विद्यापीठामधून डिग्री घेतलेली आहे। असं असताना मग ते ठाणेकर विद्यार्थ्यांचा विचार करू शकत नाहीत का? आमची अशी मागणी आहे, आम्ही या संदर्भात उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील साहेबांचीही भेट घेणार आहोत की इथे लवकरात लवकर मुक्त विद्यापीठाचं काम चालू व्हावं। आम्हाला या संदर्भात कुठलीच माहिती नाही की किती भाडं घेतलं जातं, परंतु आम्ही याची तक्रार केली होती। परंतु मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे। फक्त जागा आरक्षित करायच्या, आरक्षित केलेल्या जागा या भाड्याने द्यायच्या। आज तुम्ही जर बघत असाल तर हा एकच एंट्रन्स आहे जाण्यासाठी। ठाणे महानगरपालिकेच्या म्हणजे फायर डिपार्टमेंटनी ह्यांना परमिशन कशी दिली हो? किती वर्षापासून हा चालू आहे? वर्ष दीड वर्ष तर आम्ही पाहतोय। आता ते त्यांनाच माहिती। परंतु जर तुम्ही एखादी जागा जर आज ठाण्यामध्ये एवढे प्रकल्प झाले तर ह्याच्यासाठी निधी देऊ शकत नाहीत का? विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निधी देऊ शकत नाहीत काय लोक? शिक्षणावरती अर्थसंकल्पात चांगला बजेट मांडलेला आहे, का वाटतं यशवंतराव चव्हाणच्या जागेवरती असल्यावर बजेटमध्ये अपेक्षा असताना तो दिसून येतो? त्यासाठीच सांगतो ना की या संदर्भात आम्ही शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत या सगळ्या गोष्टी। मनसेने आंदोलन केलेलं आहे, पण पुढच्या काळामध्ये जर विद्यापीठाचं जर कामच सुरू झाले नाही तर मनसेचं पुढचं पाऊल काय? ते आम्ही पहिल्यांदा आता भेट घेऊ आणि भेट घेतल्यानंतर पुढची रूपरेषा आम्ही ठरवू की कुठल्या प्रकारे आंदोलन करायचं, हा विषय कशा प्रकारे तडीस न्यायचा हे आम्ही पाहू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।